पुढचं फोर्थ. आता वेगवेगळे पहा. 8 मेन अँड 6 वुमेन आहेत, म्हणजे 8 पुरुष 6 स्त्री आहेत. सिट अराउंड अ टेबल, एका गोल टेबलभोवती त्यांना बसवलेले. हाऊ मेनी ऑफ सिटिंग अरेंजमेंट विल हॅव नो 2 वुमेन टुगेदर. 2 बायका एका ठिकाणी आल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीची त्यांची काय करायची, अरेंजमेंट करायची सर्क्युलर टेबलमध्ये. तर टोटल 8 मेन आहेत, 6 वुमन आहेत, आर टू बी सीट अराउंड द टेबल. 2 स्त्रिया ज्याच्या त्याच्यातल्या आहेत त्या एका ठिकाणी बसू द्यायच्या नाहीत. सिन्स नो 2 वुमन सीट टुगेदर. मग ह्या ज्या 6 जणी आहेत, ह्या 6 जणींना बसण्यासाठी 2 पुरुषांच्या मध्ये 1 स्त्री, 2 पुरुषांच्या मध्ये 1 स्त्री, या पद्धतीनं तुम्ही त्यांना बसवू शकता. मग पुरुषांची संख्या किती आहे, 8 आहे. मग ह्या 8 पुरुषांच्या मध्ये प्रत्येक 2 पुरुषांच्या मध्ये 1 या पद्धतीनं कुठंही त्या ज्या स्त्रिया आहेत, 6 स्त्रिया कुठंही बसू शकतात. Therefore 8 men can be sit around a table in 8 minus 1 that is 7 factorial ways. हे स्वतः 8 जे पुरुष आहेत, हे 8 पुरुष कसे 7 फॅक्टोरियल वेजमध्ये बसू शकतात. आणि मग ह्या स्त्रिया कशा बसणार आहेत, 6 वुमन कॅन ऑक्युपाय ओनली 1 सीट अमाउंग 8 मेन सीट्स. म्हणजे ह्या 8 पैकी 8 जण जे बसलेले तर राऊंडमध्ये, त्याच्यातल्या कुठल्याही 2 मध्ये 1, 2 मध्ये 1 अशी कुठलीही 1 सीट त्या काय करू शकतात, ऑक्युपाय करू शकतात. एका वेळेस 2 जणी राहणार नाहीत, आपोआपच 6 स्त्रिया ज्या आहेत त्या 8 पुरुषांमध्ये कुठंतरी दोघांमध्ये 1 या पद्धतीने त्या बसून राहतील. मग 8 मेन सीट्स इन 8p6 वेज. सॉरी, हे इथूनच 6 वुमन कॅन ऑक्युपाय ओनली 1 सीट अमॉंग 8 मेन. म्हणजे 8 पैकी त्यांना किती जागा पाहिजेत, फक्त 6 जागा पाहिजेत. कोणत्या पद्धतीने येतील, त्या 8p6 वेजमध्ये. आपलं काय आहे ॲक्च्युअली, मग देअरफॉर नंबर ऑफ वेज फॉर नो 2 वुमन सीट टुगेदर. मग 2 स्त्रिया एका ठिकाणी बसणारच नाहीत, अशा पद्धतीचे नंबर ऑफ वेज किती आहेत, स्वतः पुरुष 7 फॅक्टोरियल वेजमध्ये बसलेले आहेत, स्त्रिया 8p6 ह्या ह्याच्यामध्ये बसलेल्या आहेत. मग ह्या 2 जर एका ठिकाणी बसणार नाहीत असं जर पाहिजे असेल तर हे पुरुष आणि स्त्रिया, आणि इथं यायला लागले म्हणून इथं मल्टिप्लिकेशन. व पुरुषचं जे जेंट्स किंवा मेनचे जे आहेत ते 7 फॅक्टोरियल आहेत, आणि लेडीज किंवा वुमेन जे आहेत त्या 8p6 वेजमध्ये बसलेल्या आहेत. आता ह्याचं काहीही आपल्याला कॅल्क्युलेशन करता येत नाही, केलं तर करता येत नाही असं नाही, परंतु ते खूपच मोठं होतं. हा 7 फॅक्टोरियल इंटू 8 फॅक्टोरियल, पुन्हा अजून डिवायडेड बायमध्ये 6 फॅक्टोरियल वगैरे वगैरे, त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन खूप मोठे होतात. म्हणून हे कॅल्क्युलेशन न करता त्याला इथंच आपण थांबवलेलं आहे. तर ही 3.5 जी एक्झरसाइज आहे, ही 3.5 एक्झरसाइज हे असेच काही पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे मी तिला इथंच थांबवलेली. 4च एक्झाम्पल घेतले, 10-12 आहेत ॲक्च्युअली ते. आणि आपल्याला लवकरात लवकर 11वीचा सिलेबस संपवून 12वीचा अभ्यासक्रम सुरू करणं हे महत्त्वाचं आहे. कारण की 12वीचा अभ्यासक्रम खूप फास्ट आहे. प्रत्येक गोष्ट 12वीच्या अभ्यासक्रमातली प्रत्येक घ्यावा लागतो, प्रत्येक पॉईंट घ्यावा लागतो. आणि तुम्हाला 11वीचा हा भाग, काही भाग व्यवस्थित घेतो आहे मी, काही भाग डिटेल घेतो आहे, काही भाग असाच थोडा कमी घेतो आहे. कारण की तुमची जी काही एक्झाम असते, समजा JEE असेल किंवा CET असेल, त्याच्यासाठी हे 11वीचा जो सिलेबस आवश्यक आहे तोच व्यवस्थित घ्यायला लागलो. बाकीचा फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून तेवढं पूर्ण करून टाकतो. आता त्याच्या पुढचा भाग आहे कॉम्बिनेशन. ॲक्च्युअली कॉम्बिनेशनसुद्धा 3.6 खूप मोठी एक्झरसाइज आहे, तरीसुद्धा त्याच्यामधले 10-15 जे काय घ्यायचे असतील तेवढे मी जास्तीत जास्त घेतलेले आहेत. कॉम्बिनेशनसाठी काही फॉर्म्युले आहेत. काय फॉर्म्युले आहेत पहा. NCR ह्याला कॉम्बिनेशन वाचलं जातं. त्याचा फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल, किंवा NPR डिवायडेड बाय r फॅक्टोरियल हा सुद्धा फॉर्म्युला. ह्या दोन्हीचाही अर्थ एकच येतो, कारण की NPR म्हणजे n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल असतं, आणि हा r फॅक्टोरियल ॲज इट इज. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता rची जर किंमत nच असेल तर NCN ही किंमत असते 1.
याच्यामध्ये जरी तुम्ही किंमत ठेवून दिली आरच्या ठिकाणी एन, तर हे एन फॅक्टोरियल, इथं पण एन फॅक्टोरियल आला, इथं एन मायनस एन म्हणजे 0 फॅक्टोरियलची किंमत 1 असते, म्हणजे एन फॅक्टोरियल आला 1. त्याच पद्धतीने एन सी 0 ही सुद्धा किंमत काय असते 1. एन सी आर ह्या एन आणि आर ह्यांची जर सबट्रॅक्शन केली तर एन सी एन मायनस आर हा सुद्धा फॉर्म्युला, म्हणजे ह्याची सबस्ट्रॅक्शन केली, उदाहरणार्थ समजा 5C3 आहे आणि 5C3मध्ये 5मधून 3 जर मायनस केले तर 5C3 आणि 5C2 वजाबाकी केल्यावर ह्या दोघांची ही व्हॅल्यू कशी असते, सारखी असते. अजून एक इथं फॉर्म्युला इथं खाली लिहिलेला आहे मी, ह्याच पद्धतीने पहा, ह्याच्यात जे मायनस केलेले आहे ते एन सी आर आणि एन सी आर मायनस 1, आरपेक्षा 1 न कमी असेल, तर ह्या दोघांची जर ॲडिशन असेल तर ती एन प्लस 1 सी आर इतकी असू शकते, आहे की नाही. म्हणजे इथं जो एन आहे तो 1 न वाढेल आणि ह्याच्यातला कमी जो असेल, उदाहरणार्थ समजा ते तुम्हाला आत्ता जे मी उदाहरण घेतलेलं होतं पहा, 5C3 आणि हे 5C2 करू शकतो, 3मधून 1 कमी केला आहे 2, म्हणजे 5C3 आणि 5C2 ह्यांची जर ॲडिशन केली तर ती काय येणार आहे 6C3. ह्याच्यात दोघांमध्ये जो मोठा असेल तो इथं येईल आणि ह्या एनपेक्षा 1 न इथं इन्क्रीज होईल. अजून एक फॉर्म्युला तो तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम्स चालू आहेत तो इथं देताना विसरला होता, त्याच वेळेस तुम्हाला तिथं त्या प्रॉब्लेममध्ये लिहून दाखवलेला आहे. एक्झरसाइज 3.6 फाइंड द व्हॅल्यू ऑफ. ॲक्च्युली आता NCR कसा काढायचा त्याच्यासाठी हे 2-3 छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. 15C4 पहा काय फॉर्म्युला आहे आपला, एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल, म्हणजे हे 15 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये 15 मायनस 4 फॅक्टोरियल, 15 मायनस 4 झाले 11. आता ह्या 15 फॅक्टोरियलला 11 फॅक्टोरियल येईपर्यंत असं कमी करत चालायचं, म्हणजे 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 फॅक्टोरियल, आणि हा 11 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 11 फॅक्टोरियल काय झाले, दोन्ही कॅन्सल झाले. हे 4 इंटू 3 12 झाले, हे 12 आणि हा 12 कॅन्सल झाला. ह्या 2नं 14ला डिवाईड केलं 7 आलं. आता काय काय उरलं आपल्याला, 15 7 आणि 13 हे एवढेच उरलेले आहेत. 15 इंटू 7 झाले 105 105 इंटू 13 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं ते आलं 1365 1365 हे आलं त्याचं ॲन्सर. पहा 15C4 आणि 15C5 ह्यांची ॲडिशन करायची. आता तुम्हाला इथं फॉर्म्युला लिहून दाखवला होता, परत एक वेळेस पाहिलं NCR प्लस NCR मायनस 1, तर हे N प्लस 1 प्लस दिसत नाही आहे, N प्लस 1 CR, म्हणजे हे दोन्ही जे 15 आहेत तिथे येतील 16 येतील, आणि ह्या 4 आणि 5मध्ये कोण आहे, 5 ग्रेटर आहे तो 5 येईल. म्हणजे 15C5 प्लस 15C4 इज इक्वल टू काय येणार आहे, 15 प्लस 1 होतील म्हणजे 16C5. आता ह्या 16C5ची व्हॅल्यू काढायची. 16C5ची व्हॅल्यू कशी काढणार, 16 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल इंटू 16 मायनस 5 फॅक्टोरियल, दॅट इज 16 मायनस 5 इज 11 फॅक्टोरियल. ह्या 16 फॅक्टोरियलला 11 फॅक्टोरियल येईपर्यंत कमी कमी करत चला, म्हणजे हे 16 इंटू 15 इंटू वगैरे वगैरे हे 11 फॅक्टोरियल आले. 5 फॅक्टोरियलला पुन्हा 5पासून 1पर्यंत, तो 1 इंटू लिहायची गरज नाही, 11 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. हे 4 इंटू 3 12 झाले, 12 कॅन्सल झाले. 2नं 14ला डिवाईड केलं 7 आलं, 5नं 15ला डिवाईड केलं 3 आलं, म्हणजे काय काय शिल्लक राहिलं, 16 3 7 13, हे 16 3 7 13, 16 इंटू 3 आलं 48, हे झाले 91. ह्यांचं मल्टिप्लिकेशन आलं 4 3 6 8. आता हे मल्टिप्लिकेशन ओरली मी इथं करू शकतो, जरी इथं मला ह्याचा कोणाचाच पाढा येत नसला तरी. काय करायचं ते पहा, 8 इंटू 1 8 आलं, मग इंटरचेंज करायचं. 4 समजा हे अशा पद्धतीने तुम्हाला मांडतो म्हणजे पटकन लक्षात येईल, आहे की नाही. 8 इंटू 1 8, हे क्रॉस मल्टिप्लाय करा, हे क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 इंटू 1 आलं 4, हे 9 इंटू 8 72, 72 प्लस 4 आले 76,
हा झाला 6, 7 कॅरी ऑन केला किंवा तुमचा हातचा. आता हे राहिलेलं एक व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन करा. 9 × 4 36 + 7 43. आलं लक्षात? या पद्धतीनं 2 डिजिटचं कोणतंही मल्टिप्लिकेशन करू शकतात. परत एकदा पहा, ही व्हर्टिकल पहिल्यांदा करा, मग हा क्रॉस त्यांचे ॲडिशन जे काय हातचे येतील ते. थर्ड स्टेप हे व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन संपलं. तुम्हाला कुठल्याही 2 अंकी संख्येचं मल्टिप्लिकेशन या पद्धतीनं करता येतं. तुम्हाला भला त्याचा पाडापाठ असो नसो. आता जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये ॲडिशन केली तर इथंही सबट्रॅक्शन आहे. पहा 20C16 - 19C16. आता ही जी काही ॲडिशन आहे या पद्धतीने तिला लिहिलं. म्हणजे हे जे काही 20C16 आहेत त्याला मी काय केलं, 19C16 + 19C15 ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर ही इथे आपल्याला माहिती आहे की नाही. म्हणून त्याला काय केलं, अशा पद्धतीने फोडलं 19C16 + 19C15 आणि हा 19C16 मात्र ॲज इट इज आहे. मग हा 19C16 आणि हा 19C16 कॅन्सल झाला, शिल्लक राहिलं 19C15. मग 19C15ची व्हॅल्यू काढा. 19 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 15 फॅक्टोरियल आणि हे 19 - 15 दॅट इज 4 फॅक्टोरियल येऊन जाईल. आणि मग हे 19ला 15 फॅक्टोरियल येईपर्यंत कमी करा. हा 15 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. हे 4न डिवाइड करा, 3ने डिवाइड करा, 2ने डिवाइड करा. हे सगळे डिव्हिजन वगैरे झाल्यावर हे 19, 6, 17, 2 इतकं राहिलं. ह्या दोघांचा गुणाकार 114 झाला. 114 × 2 228 × 17 3876 हे त्यांचं मल्टिप्लिकेशन आलं. पुढचा सेकंड क्वेश्चन, फाइंड एनची किंमत काढायची अशा पद्धतीने दिलेले. पहा 6P2 = n × 6C2 आहे. इथं P आहे, इथं 2 आहे. हे परमुटेशन आहे, हे कॉम्बिनेशन आहे. पहा 6P2ची व्हॅल्यू 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 - 2 फॅक्टोरियल. 6C2ची व्हॅल्यू काय असते, 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल × 6 - 2 फॅक्टोरियल. ह्यांचं सबट्रॅक्शन आलं 4 फॅक्टोरियल, ह्यांचं पण सबट्रॅक्शन आलं 4 फॅक्टोरियल. मग n फॅक्टोरियल काय येणार आहे, हे डिनॉमिनेटरचा भाग इकडं न्यूमरेटरमध्ये जाईल, न्यूमरेटरचा भाग डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे 6 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल हे ॲज इट राहिले. न्यूमरेटरमध्ये आले 2 फॅक्टोरियल × 4 फॅक्टोरियल, डिनॉमिनेटरमध्ये आले 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाले, 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाले, राहिले 2 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 2 × 1. देअरफॉर एनची व्हॅल्यू किती आली मग 2. ठीक आहे.